नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रॅज्युएशन नंतर तसेच पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर जर तुम्हाला बॅचलर ऑफ एज्युकेशन या कोर्सेसला जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी आता बघा रजिस्ट्रेशनला सुरुवात झालेली आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बीएड ह्या कोर्सेसला जर तुम्हाला ॲडमिशन म्हणजे ह्या कोर्सेसला जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला सुरुवातीला सीईटी द्यावी लागत असते. सीईटी काय आहे तर एक कॉमन एंट्रन्स टेस्ट आहे. त्याच्या मार्कच्या बेसिसवर तुम्हाला जे कॉलेजेस आहे तर कॉलेजेस तुम्हाला सिलेक्ट करावं लागतं, म्हणजे अलॉटमेंट होत असते. म्हणजे तुम्हाला चांगले मार्क्स असतील तर चांगले तुम्हाला कॉलेज लागू शकतात. म्हणजे सीईटी बेसिसच्या मार्कवर तुमचं सिलेक्शन होत असतं. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये बीएडचे दोन प्रकार आहेत, बीएड जनरल आणि स्पेशल, आणि दुसरं आहे बीएड ELCT. आता बीएड जे आहे तर ते जनरल आहे, म्हणजे मराठी माध्यमामधून जर तुम्हाला बीएड करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा, आणि तसेच बीएड मध्ये इंग्लिश लँग्वेज कंटेंट टेस्ट, म्हणजे जर तुम्हाला बीएड जे आहे तर ते इंग्लिश माध्यमातून करायचं असेल तर या दोघांचा फरक काय असतो तर बघा, जे इंग्लिश मिडियम स्कूल असतात तर त्यामध्ये जर तुम्हाला शिकवायचं टीचिंग करायचं असेल तर तुम्ही बीएड इंग्लिश लँग्वेज कंटेंट टेस्ट ही सीईटी पण तुम्हाला द्यावी लागत असते. दोन्ही सीईटीचा फॉर्म एकच असतो, पण त्यामध्ये तुम्हाला सिलेक्ट करावं लागतं ELCT जर तुम्हाला इंग्लिश मिडियमला जर शिकवायचं असेल तर. आणि जर तुम्हाला जनरल घ्यायचं असेल म्हणजे मराठी माध्यम वगैरे तर तुम्ही बीएड जनरल स्पेशल ही सीईटी तुम्हाला द्यायची आहे. फक्त फॉर्म भरताना तिथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला ELCTचा ऑप्शन येईल. ज्यांना इंग्लिश मीडियमला शिकवायचं असेल त्यांनी तिथे सिलेक्ट करायचं, आणि जे मराठी माध्यमला असतील तर त्यांनी मराठी माध्यम केलं तरी चालतं. तर अशा प्रकारे याची ही माहिती होती. तर हे जे शैक्षणिक वर्ष आहे 25-26, तर यामध्ये तुम्हाला बीएडला ऍडमिशन घ्यायचं असेल तर आता जी कॉमन एंट्रन्स टेस्ट आहे तर त्यासाठी रजिस्ट्रेशनला सुरुवात झालेली आहे. तर त्याविषयी आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती घेऊयात. त्यामध्ये जी नोटिफिकेशन आली आहे सीईटी सेल मार्फत तर त्याविषयी सुरुवातीला माहिती घेऊयात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जी नोटीस आहे तर ती बघूयात. रजिस्ट्रेशन फॉर बीएड जनरल स्पेशल अँड बीएड ELCT एक्झामिनेशन अकॅडमिक इयर 2025-26. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये काय काय दिलेले आहे माहिती. स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट मुंबई फॉर द अकॅडमिक इयर 2025-26 विल बी कंडक्टेड ऑनलाईन सीईटी एक्झामिनेशन फॉर बीएड जनरल अँड स्पेशल अँड बीएड ELCT म्हणजे इंग्लिश लँग्वेज कंटेंट टेस्ट कोर्स अंडर हायर एज्युकेशन ॲज पर बिलो टेबल. तर बघा, दोन्ही ज्या सीईटी असतात तर त्यांची एक्झामिनेशन एकच असते, फक्त जे इंग्लिश लँग्वेज कंटेंट टेस्ट त्यांना काही इंग्लिशचे जे प्रश्न असतात तर ते सीईटी मध्ये विचारले जात असतात, एवढाच फरक आहे. फॉर्म भरताना फक्त तुम्हाला एकदा सिलेक्ट करावं लागेल. फॉर्म सर्व कॉमनच आहे, फक्त एक तुम्हाला जिथं सब्जेक्ट असतो तर त्या ठिकाणी बीएड ELCT तुम्ही इंग्लिश मिडियम वाल्यांनी सिलेक्ट करू शकता, मराठीवाल्यांनी फक्त बीएड जनरल हा सब्जेक्ट घ्यायचा आहे. अशा प्रकारे. त्यानंतर बघा, द सीईटी एक्झामिनेशन फॉर सेड कोर्स विल बी कंडक्टेड ॲट व्हेरियस एक्झामिनेशन सेंटर्स विथ इन अ महाराष्ट्र स्टेट. आता बघा, ही जी महाराष्ट्र बीएड जनरल अँड स्पेशल बीएड ELCT सीईटी 2025 जी आहे तर यासाठी रजिस्ट्रेशन बघा 28/12/2024 ला सुरुवात झालेली आहे, आणि 28 जानेवारी 2025 यासाठी रजिस्ट्रेशनसाठी लास्ट डेट असणार आहे. त्यानंतर बघा, 22 सीईटी एक्झामिनेशन डेट दिलेली आहे 24, 25, 26 मार्च 2025 या 22 सीईटीच्या एक्झामिनेशन डेट्स दिलेल्या आहे. 22 म्हणजे जर काही कारणांमुळे बदलता येऊ शकता, फक्त ह्याच डेट फायनल धरून तुम्हाला अभ्यास करायचा आहे. म्हणजे तुमची जी एक्झामिनेशन होणार आहे तर ती 24, 25, 26 या तिन्ही मार्च मधील या ज्या 3 तारखा आहेत तर त्या 3 तारखांपैकी एका तारखेला तुमचा सीईटीचा पेपर होणार आहे. अशा प्रकारे. द ऑनलाईन ऍप्लिकेशन रजिस्ट्रेशन शेड्यूल अँड इन्फॉर्मेशन ब्राउचर फॉर दिस एक्झामिनेशन हॅज बीन मेड अवेलेबल on the official website www.mahacet.org of the state common entrance test cell. This for the information to all concerned students, parents, all stockholders. बघा, तर यामध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट ज्या डेट्स दिलेल्या आहे, सुरुवातीला आता तुमचं रजिस्ट्रेशन होणार आहे, एक्झामिनेशन फी पेड करावं लागणार आहे. त्यानंतर तुमची एक्झामिनेशन झाल्यानंतर त्यानंतर पुढची प्रोसेस असणार आहे कॅप राउंड्स. तर अशा प्रकारे. जर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आपले चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच सीईटी रिलेटेड जे काय अपडेट्स असतील तर ते तुम्हाला वेळोवेळी भेटत जातील.
तर बघा, रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला सुरुवातीला काय करायचं आहे, ऑफिशियल वेबसाईट यायचं आहे सीईटी सेलच्या वेबसाईटवर आल्यानंतर येथे बघा सीईटी एक्झामिनेशन पोर्टल फॉर अकॅडमिक इयर 25-26 2 नंबरला ही टॅब दिलेली आहे या ठिकाणी. तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर इथे बघा साइन इन आणि रजिस्ट्रेशन असे दोन ऑप्शन येणार आहे. सुरुवातीला तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. रजिस्ट्रेशन करून घेतल्यानंतर तुम्हाला एक आयडी पासवर्ड क्रिएट करून भेटणार आहे. क्रिएट घेतलेला पासवर्ड इथे बघा रजिस्ट्रेशन ईमेल आयडी, इथे तुमचा ईमेल आयडी टाकून घ्यायचा आहे. त्यांना जो तुम्ही पासवर्ड क्रिएट केलेला आहे तो पासवर्ड इथे एंटर करायचा आहे आणि साइन इन बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे संपूर्ण फॉर्म फिल करायचा आहे. ऍप्लिकेशन फी पण पेड करायची आहे आणि तुम्हाला एक्झामिनेशनसाठी म्हणजे एक्झामिनेशनची तयारी पण व्यवस्थित करायची आहे, जेणेकरून तुम्हाला चांगले मार्क्स भेटतील आणि त्याच मार्क्सच्या बेसिसवर तुमचं चांगले कॉलेज जे आहे गव्हर्नमेंटचे तर ते तुम्हाला नक्कीच भेटतील. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर एज्युकेशन रिलेटेड जसे सीईटी रिलेटेड खूप सारे, तसेच गव्हर्नमेंट जॉब रिलेटेड, प्रायव्हेट जॉब रिलेटेड जे काही एक्झामिनेशन एज्युकेशन रिलेटेड व्हिडिओ असतात तर ते मी आपल्या यूट्यूब चॅनलवर शेअर करत असतो. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच नवीन व्हिडिओ तसेच नवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील. भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.